Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the practice set 1.4. बघा हे एक्झाम्पल जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते सॉल्व करताना काय काळजी घ्यायची. आतापर्यंतच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये जे व्हेरिएबल्स होते x आणि y हे न्यूमरेटरला होते, डिनॉमिनेटरला नव्हते. बरोबर आहे. इथे हा चेंज झालाय. मग हा चेंज झाल्यानंतर आपल्याला थोडंसं सॉल्व करण्याची मेथड चेंज करावी लागणार आहे. मग यालाच लिहिताना आपण कसं लिहू शकतो, असं लिहू शकतो 2 × 1/x मायनस 3 × 1/y इज इक्वल टू 15 असं पण आपण लिहिता येईल. यालाच आपण कसं लिहू शकतो परत 8 × 1/x प्लस 5 × 1/y इज इक्वल टू 77. आता या ठिकाणी 1/x आहे, इथे पण 1/x आहे, इथे 1/y आहे, इथे 1/y आहे. तर यासाठी आपण वेगळं काहीतरी नोटेशन घेऊया. लेट 1/x इज इक्वल टू a स्मॉल a म्हणूया अँड 1/y इज इक्वल टू स्मॉल b. मग आता इक्वेशन काय चेंज होतील, याच्याऐवजी a लिहिणार आपण, म्हणजे काय होईल 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. इकडे काय तयार होईल 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 2. आता नेहमीप्रमाणे सॉल्व करा, इथे काही अवघड नाहीये. कसं सॉल्व करता येईल आता, इथे बघा इथे 2a आहे, इथे 8a आहे. याला जर 4 ने मल्टिपल केलं तर हा 8a होईल. मग करूया मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4. 4 ला जर 4 ने मल्टिपल केलं तर काय होईल 8a मायनस 12b इज इक्वल टू 60 इक्वेशन नंबर 3. आता 2 आणि 3 चा विचार करा. 2 मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून तो सबट्रॅक्ट करा. काय होईल बघा, सॉरी 1 मधून नाही 2 मधून सबट्रॅक्ट करावं लागेल. इथे इक्वेशन 2 म्हणा. मग 2 अगोदर लिहून घेऊया. 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 आणि 3 आहे 8a मायनस 12b इक्वल टू 60. पहिल्या मेथडप्रमाणे जावं लागेल. आता इथे आपण सबट्रॅक्शन करतोय. हा पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होणार आहे, हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार आहे आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होणार आहे. 8a मायनस 8a म्हणजे 0 प्लस 5b प्लस 12b म्हणजे प्लस 17b इज इक्वल टू 77 मायनस 60 रिमेनिंग 17. हा 17 इकडे डिवाइड होईल म्हणजे हे असं येणार आहे ऑलरेडी 70b इक्वल टू 17. देअरफॉर b इज इक्वल टू 1. b ची व्हॅल्यू 1 मिळाली. ओके, आता अगोदर आपण a काढून घेऊ परत. मग b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. b ची व्हॅल्यू पुट करा, त्यावरून a मिळेल. पुट व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपल्याकडे हे. मग काय होईल त्याच्यामध्ये पुट केल्यानंतर 2a मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू 15. देअरफॉर 2a मायनस 3 इक्वल टू 15. हा मायनस 3 तिकडे प्लस होणार आहे. देअरफॉर 2a इज इक्वल टू 15 प्लस 3. देअरफॉर 2a इज इक्वल टू 18. a इज इक्वल टू 9. a ची व्हॅल्यू मिळाली, b ची मिळाली. आपलं काम इथं अजून थांबलेलं नाहीये. आपल्याला या फॉर्मॅटमध्ये काढावं लागेल, x आणि y च्या फॉर्मॅटमध्ये, कारण व्हॅल्यू आपल्याला कोणाच्या काढायच्या आहे x आणि y च्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. बघा a ची व्हॅल्यू 9 आली आहे, b ची 1 आली आहे, पण हे याच्यात पुट करा. a इक्वल टू 9 टाका. देअरफॉर 1/x इज इक्वल टू 9 आणि 1/y इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हा 9 इकडे येईल, x तिकडे जाईल. 1/9 इज इक्वल टू x आणि 1/1 इज इक्वल टू y. 1/1 म्हणजेच काय 1. 1 इज इक्वल टू y म्हणजे x ची व्हॅल्यू आली 1/9 आणि y ची आली 1. म्हणजे काय लिहिणार देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स are
एक्स कॉमा वाय किंवा इज म्हणा, सोल्युशन म्हणतोय आपण, सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 1/9 आणि वायची व्हॅल्यू 1. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 10/x + y, इकडे पण x + y डिनोमिनेटरला, इथे x - y आहे, इथे x - y आहे. मागच्या एक्झाम्पल प्रमाणे लेट 1/x + y इज इक्वल टू a अँड 1/x - y इज इक्वल टू b. मग इथे आता 10 मल्टिपल होणार आहे, इथे कोएफिशियंट राहणार आहे, म्हणजे काय 10 × 1/x + y म्हणजेच काय 10a + 2b इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1. किंवा याला इक्वेशन अजून देऊ नका, पाहू काय करायचं ते, याला नंतर इक्वेशन देऊ आपण. आता इथे 2 कॉमन काढा. काय करा, 2 कॉमन काढा. काय होईल 2 × ब्रॅकेट 5a + b इज इक्वल टू 4. या 2 ने डिवाइड करून टाका, म्हणजे काय उरला, देअरफॉर 5a + b इज इक्वल टू 2. आता याला इक्वेशन 1 म्हणा. सेकंडचा विचार करूया. सेकंड काय तयार होईल, 15a - 5b इज इक्वल टू -2. याला इक्वेशन 2 म्हणा. याला इक्वेशन 2 म्हणा. आता या ठिकाणी बघा, कुठलं तरी एक कॅन्सल करता येतंय का. समजा हे कॅन्सल करायचं असेल तर याला 5 ने मल्टिपल करावं लागेल, कारण हा प्लस आहे हा मायनस आहे. मग तेच करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1/5. इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिपल करा. काय होईल 25a + 5b इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 3. आता 2 आणि 3 कम्पेअर केला तर हा -5 आहे, हा +5 आहे, म्हणजे फक्त दोघांची ॲडिशन करा. ॲड इक्वेशन 2 and 3. 2 आणि 3चं ॲडिशन करा. 2 काय आला आपला 15a - 5b इक्वल टू -2. आणि हा काय आलाय 25a + 5b इक्वल टू 10. दोघांची ॲडिशन 15 आणि 25 40a -5 + 5 म्हणजे 0 इज इक्वल टू, यांचं सबस्ट्रॅक्शन होईल, 10 मधून 2 गेला 8. आता म्हणजे हे काय झाले 40a इज इक्वल टू 8. 40 तिकडे डिवाइड करा, a इज इक्वल टू 8/40. देअरफॉर a इज इक्वल टू 1/5. ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली a ची. अशीच आपल्याला फाइंड आउट करायची b ची. मग a ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन 1 मध्ये टाकूया. पुट व्हॅल्यू ऑफ a, पुट व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय आपलं 5 × 1/5 प्लस b इज इक्वल टू 2. 5 × 1/5 प्लस b इज इक्वल टू 2. हा 5 आणि 5 कॅन्सल होणार आहे, म्हणजे 1 उरला फक्त. 1 + b इज इक्वल टू 2. हा 1 तिकडे मायनस करा, म्हणजे उरला b इक्वल टू 1. 2 व्हॅल्यू मिळाल्या a आणि b. पण आपण हे मानलेलं आहे, बरोबर आहे. बट 1/x + y इज इक्वल टू a and 1/x - y इज इक्वल टू b. ही इथं मानलेलं आहे आपण अगोदरच. मग पुट करा फक्त व्हॅल्यू. देअरफॉर 1/x + y इज इक्वल टू 1/5 and 1/x - y इज इक्वल टू 1. आता त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. पुढे आपण इकडे घेऊया. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता सिम्प्लिफिकेशन करूया. बघा, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याला इकडे आणि हे इकडे जाईल, म्हणजे काय होईल
1 × 5 5 इज इक्वल टू 1 × x + 5 म्हणजे ते राहणार आहे शिल्लक. हा 5 इकडे आणा. 5 - 5 इक्वल टू x. देअरफॉर x 0 इज इक्वल टू x. इथे एक आपण छोटीशी चूक केली बघा. इथे x + y इक्वल टू घ्यायला पाहिजे. आपण 5 घेतल्यामुळे ते चूक होते. इकडे पण y येणार आहे. ओके, हे चेंज होईल. म्हणजे पहिलं इक्वेशन जे आपल्याला मिळाले, इथे आपण इक्वेशनला पुढची नावं देऊ शकतो. x + y इज इक्वल टू 5. याला इक्वेशन मला वाटतं पुढचं पहिलं दुसरं आपण तिसरं केलं होतं. हे चौथं घ्या. हां, इकडे पण व्हॅल्यू केलं तर हे क्रॉस होणार आहे. म्हणजे काय येईल फक्त देअरफॉर 1 इक्वल टू x - y. मग त्याला इक्वेशन नाव देऊया x - y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 5. फक्त दोघांची ॲडिशन करा. ॲड इक्वेशन 4 and 5. ॲड इक्वेशन 4 and 5. काय होईल? x + y इज इक्वल टू 5. x - y इज इक्वल टू 1. दोघांची ॲडिशन. x + x 2x आणि y + y - y 0. तुला याची गरज नाही. 6. देअरफॉर x इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. आता हा जो x मिळाला तो कुठेही पुटअप करा. इक्वेशन 4 मध्ये टाका. पुट दिस व्हॅल्यू. पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 4 मध्ये पुटअप करूया. x म्हणजे 3 + y इज इक्वल टू 5. हा 3 तिकडे तर मायनस करा. 5 3 गेले, उरले 2. y इज इक्वल टू 2. अशा पद्धतीने व्हॅल्यू आली 3 आणि 2. द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स इज x, y इज इक्वल टू 3, 2. या पद्धतीने आपण सोल्युशन काढू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. पुन्हा आता लेट 1/x - 2 इज इक्वल टू a अँड 1/y + 3 इज इक्वल टू b. मग आता इथे 1/x - 2 त्याचा कोएफिशियंट काय? 27. म्हणजे काय होईल? 27a + 31b इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 1. तसं इथे काय तयार होईल मग? 31a + 27b इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 2. आता हे अल्टरनेट दिसते बघा. 27 27, 31 31. मग एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. ॲड इक्वेशन 1 and 2. 1 and 2 ॲडिशन केलं तर काय होईल? 27a + 31b नंतर 31a + 27b 85 इज इक्वल टू 89. दोघांची ॲडिशन. ॲडिशन काय होईल आता? a 7 and 1 8 5 58a 58b इज इक्वल टू 14 1 16 and 1 17. आता इथे 58 कॉमन काढा. देअरफॉर 58 इंटू ब्रॅकेट a + b इज इक्वल टू 174. 58 ने जर इकडे डिवाइड केलं तर याचं 58 × 3 केल्यावर हे आन्सर येतं. ओके, म्हणजे काय मिळालं आपल्याला? देअरफॉर a + b इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 3. a + b इज इक्वल टू 3 याच्यावरून मिळाला. आता सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 1 मधून तो सबट्रॅक्ट करा. मग 1 लिहून घेऊया आपण. 27a + 31b इज इक्वल टू 85. याच्यामधून 2 सबट्रॅक्ट करायचा आहे. 31a + 27b इज इक्वल टू +89. सबट्रॅक्शन आहे. हा प्लस आहे, हा मायनस होणार आहे. हा प्लस आहे, हा मायनस होणार आहे. हा प्लस मायनस होणार आहे.
27 मायनस 31 मायनस 4a, इथे पण प्लस 4b इज इक्वल टू मायनस 4. इथे मायनस 4 कॉमन काढा. कॉमन काढताना काय काढा? मायनस 4 इंटू ब्रॅकेट a मायनस b इज इक्वल टू मायनस 4. ह्या मायनस 4ने जर या मायनस 4ला डिवाइड केलं तर आन्सर 1 येईल. म्हणजे काय होईल? a मायनस b इज इक्वल टू 1. हे मिळालं इक्वेशन नंबर 4. हे आपल्याला मिळालं इक्वेशन 4. आता फक्त 3 आणि 4 ची ॲडिशन करा. ॲड इक्वेशन 3 and 4 दोघांची जर आपण ॲडिशन केली तर काय दिसते आपल्याला? a प्लस b इज इक्वल टू 3 आणि a मायनस b इज इक्वल टू 1 दोघांची ॲडिशन. आता इथे प्लस बी मायनस बी कॅन्सल होणार आहे. फक्त a प्लस बी इक्वल टू a इज इक्वल टू 2a इज इक्वल टू 4. देअरफॉर a इज इक्वल टू 2. आता ही a ची व्हॅल्यू 3 मध्ये टाका. Now put value of a in equation 3. Put value of a in equation 3. Equation 3 मध्ये ती व्हॅल्यू आपण पुट अप करूया. काय होईल? 2 प्लस b इज इक्वल टू 3. देअरफॉर b इज इक्वल टू 2 मायनस करा तिकडे, उरला 1. आता a आणि b मिळालाय. आपण हे मानलेलं आहे. याच्यावरून पुढच्या x आणि y च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. एवढं लिहा, पुढचं सांगतो. ओके, नाउ सी पुट a इक्वल टू 2 इन दिस इक्वेशन अँड b इक्वल टू 1. मग काय होईल बघा? 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू 2 कॉमा 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. 1 इक्वल टू 2 ने सगळ्यांना मल्टिपल होईल. 2x मायनस 4. हा मायनस 4 इकडे आणा. 1 प्लस 4 इज इक्वल टू 2x. 5 इज इक्वल टू 2x. 2 ने डिवाइड करा. 5 अपॉन 2 इज इक्वल टू x. ही आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. इथे काय होईल आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इक्वल टू 1 इंटू धिस y प्लस 3. हा 3 इकडे आणा. 1 मायनस 3 इज इक्वल टू y. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजे काय शिल्लक राहिला? मायनस 2 इज इक्वल टू y. Therefore, the solution of given equations is x comma y is equal to 5 upon 2 comma minus 2. लिहून घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. इथे जे आपण मानतोय 1 अपॉन 3x प्लस वायला आपण a म्हणूया. लेट 1 अपॉन 3x प्लस वाय इज इक्वल टू a अँड 1 अपॉन 3x मायनस वाय इज इक्वल टू b. मग हे इक्वेशन काय तयार होईल? a प्लस b इक्वल टू 3 अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 1. तिकडे पुटअप करूया. 1 अपॉन हे याची व्हॅल्यू काय आपल्याकडे? a. बरोबर आहे. मग हा 2 पण डिनॉमिनेटरला आहे. 2 पण काय डिनॉमिनेटरला आहे. मग आपण लिहिताना काय लिहिणार? a अपॉन 2 मायनस b अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8. यांचा जर आपण 2 कॉमन काढला, 1 अपॉन 2 कॉमन काढला, काय कॉमन काढला? 1 अपॉन 2, तर काय होईल? 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट a मायनस b इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8. आता हा 2 इकडे त्यांना मल्टिपल होणार आहे. म्हणजे काय होईल? a मायनस b इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8 इंटू 2. 2 ने याला डिवाइड करा. म्हणजे काय झालं? 2 ला डिवाइड केल्यानंतर काय होईल इथे? a मायनस b इज इक्वल टू मायनस 4. 1 अपॉन मायनस 4 मायनस 1 अपॉन
4. परत त्या 4 ने मल्टिपल करा इकडे. 4a मायनस 4b इज इक्वल टू -1 इक्वेशन नंबर 2 मिळाला. आता 1 आणि 2 कम्पेअर करा, काही नाही, फक्त दोघांची ॲडिशन करून टाका. ॲड इक्वेशन 1 and 2, दोन इक्वेशन जर ॲड केलं तर काय होईल? 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. 4a मायनस 4b इज इक्वल टू -1. हा प्लस 4ba मायनस 4b कॅन्सल होणार आहे. 4a प्लस 4a 8a इज इक्वल टू 3 मायनस 1 म्हणजे 2. हा 8 तिकडे डिवाइड जाऊ द्या. a इक्वल टू 2/8 म्हणजेच a इक्वल टू 1/4. a ची व्हॅल्यू मिळाली 1/4. ती व्हॅल्यू फक्त इथे पुटअप करा किंवा त्याच्या सिंपल इथे पुटअप केले तरी चालेल. डायरेक्ट 1/4 इथे पुट केला तरी चालेल किंवा इथे पुट केला तरी चालेल. इक्वेशन 2 मध्ये टाका, कोणत्याही इक्वेशन मध्ये टाका, काही फरक नाही पडत. पुट व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 2. जवळजवळ इथे 2 आहे, त्याच्यात टाकूया आपण. काय होईल मग? 2 × 1/4 मायनस 4b इज इक्वल टू 1. 4 आणि 4 कॅन्सल झाला, 1 राहिला फक्त. 1 मायनस 4b इक्वल टू 1. हा 1 तिकडे जाणार ना, मायनस होणार आहे. मायनस 4b इज इक्वल टू 1 मायनस 1 म्हणजे तो 0 झाला आणि मायनस 4b इक्वल टू 0. देअरफॉर b इज इक्वल टू 0 पण -4 म्हणजे 0. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. इथे आपली एक छोटीशी चूक झाली बघा. याच्यामध्ये -1 आहे, आपण फक्त 1 घेतलाय, पुढच्या व्हॅल्यू चेंज होत जातील. इथे -1 घ्या, इथे पण -1 करा, म्हणजे हा -1 0 होण्याऐवजी -2 होईल. -2. आता हा 4 डिवाइड देईल, दोन्ही साईडचे मायनस आहे, प्लस होईल. b इक्वल टू 2/4. देअरफॉर b इज इक्वल टू 1/2. तर साइन चेक करणं खूप गरजेचं आहे. नजर चुकीने जरी विसरले तर बाकी सगळे उत्तरं चुकीचे येणार आहे. ओके, नाव सी रिमेनिंग पार्ट. आता a ची व्हॅल्यू पुटअप करा 1/4, b ची करा 1/2. काय होईल? 1/3x प्लस y इज इक्वल टू 1/4 आणि इकडे 1/3x मायनस y इक्वल टू 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 4 ने याला मल्टिपल करा आणि हा इकडे मल्टिपल करा. काय होईल? 4 इक्वल टू 3x प्लस y. 1 ने मल्टिपल केल्याने काही फरक पडणार नाही. मग याला आपण आपल्या सोयीसाठी असं लिहूया, 3x प्लस y इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर पुढचा. तिथे किती आले होते? 2 3 काय, ठीक आहे, विसरलो मी. 4 घेऊया आपण, मागे पुढे होतील. इथे काय होईल आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इक्वल टू अँड 2 इक्वल टू 3x मायनस y म्हणजेच काय? 3x मायनस y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 5. मागे पुढे झालं असेल कदाचित, 3 दिला की नाही मला आठवत नाहीये. आता सरळ सरळ दिसतंय, इथे प्लस y इथे मायनस y, दोघांची ॲडिशन करा. ॲड इक्वेशन 4 and 5. ॲड इक्वेशन 4 and 5. 4 and 5 काय होईल? 3x प्लस y इज इक्वल टू 4. 3x मायनस y इज इक्वल टू 2. दोघांची ॲडिशन. प्लस y मायनस y 0 होणार आहे, म्हणजे उरले 3 + 3 6x. 6x इक्वल टू 6. 6 ने डिवाइड करा. x इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला, x इक्वल टू 1. इथे प्लस मायनस खूप महत्त्वाचं आहे. थोडं जरी चूक झाली की पूर्ण एक्झाम्पल आपलं चुकू शकतं. मग आता इथे परत काय आला त्याच्यात? ही जी x ची व्हॅल्यू 1 आली ती कुठेतरी पुटअप करा. 4 मध्ये करूया. पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 4. 4 मध्ये पुटअप करा. x इक्वल टू 1 म्हणजे 3 × 1 प्लस y इज इक्वल टू 4. देअरफॉर 3 प्लस y इज इक्वल टू 4. हा प्लस तर तिकडे मायनस होईल. y इक्वल टू 1 म्हणजे x पण 1 आला, y सुद्धा 1. देअरफॉर द सोल्युशन
ऑफ गिवन इक्वेशन्स इज x, y इज इक्वल टू 1, 1 लिहून घ्या.